धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजपसोबत युतीची चर्चा पुढे न सरकल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटानं आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत युतीची चाचपणी सुरू केली आहे. आमदार मंजुळा गावित यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू असून या बैठकीला आमदार मंजुळा गावित स्वतः उपस्थित आहेत. भाजप धुळे महापालिकेतील तब्बल 50 जागांवर ठाम राहिल्यानं भाजप शिंदेसेना युती फिसकटण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांमध्ये सध्या सखोल चर्चा सुरू आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार मंजुळा गावित यांनी सांगितले की भाजपकडून अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत चर्चा सुरू असल्याचं सांगितले. धुळे महापालिकेतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता या बैठकीमुळे अधिक बळावली असून पुढील काही तासात मोठे राजकीय निर्णय आपल्या होण्याची या शक्यता धुळे व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीची निवडणूक करावी असं आम्हाला वरिष्ठ नेत्यांची तशा सूचना आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही आपल्या धुळे महानगरपालिकेची निवडणुकीसाठी आम्ही या ठिकाणी अ, भारतीय जनता पक्षाची महायुती करण्यासाठी त्यांच्याशी संपर्कात आम्ही 3-4 दिवसापासून आहोत आणि त्यासाठी आमची तिकडेही बोलणी चालू आहे. परंतु आज आणि उद्या 2च दिवस हे फॉर्म भरायचे दिवस शेवटचे असल्यामुळे आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून अद्यापपर्यंत तसा निर्णय ते अजूनही आम्हाला काही दिलेला नाहीये आणि त्यामुळे आम्ही संभ्रमात राहिलेलो आहोत. त्याच्यासोबतच राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत सुद्धा आम्हाला त्यांच्याशी त्या पक्षाशी आमची युती करावी असा आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही राष्ट्रवादी पक्षांची सुद्धा आमची चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय अद्यापपर्यंत आम्ही अजूनही काही घेतलेला नाही. थोड्या वेळात आम्ही वरिष्ठांशी बोलून वरिष्ठांच्या माहितीसाठी आम्ही आमच्या ज्या काही या ठिकाणी बोलणी झालेल्या आहेत, जे काही आमचं या ठिकाणी ठरतंय, ते आम्ही वरिष्ठांच्या कानावर टाकू आणि त्यांना तशा सूचना माहिती देऊ आणि वरिष्ठांच्या आदेश, त्यांच्या सूचना ह्या जशा येतील त्या पद्धतीने आम्हाला इथं या ठिकाणी आम्ही तयारीने भाजपच्या वतीने